राम राम मित्रांनो. आज आम्ही आलो आहोत एक महादेव मंदिर पाहायला आमच्या मित्राच्या गावात, खांडेकर यांच्या गावात पाली या ठिकाणी. आम्हाला एक ज्येष्ठ सुद्धा भेटलेले आहेत. राम राम काका. राम राम. काका तुमचं नाव काय? माझं नाव मुरलीधर रावसाहेब नवले, बर राहणार पाली याच गावचं. बर. तुमचं नाव? खांडेकर दत्तात्रय लक्ष्मण. आणि हे आमचे ऋषीभाई सोबत आहेतच पुन्हा आमच्या याला. काका आता काही प्रश्न विचारायचे मला. आता आम्ही फिरत असतो की बीड जिल्ह्यामध्ये कुठं कुठं कोणत्या कोणत्या गोष्टी पुरातन ते बघत. आपल्या इथं सवय काय झाली, एखादं मंदिर बघायचं, लांबच्या गावाला जायचं, दुसऱ्या राज्यात जायचं, पण आपल्याला आपल्या जिल्ह्यात काय हेच माहीत नसतं. म्हणून आम्ही फिरायला लागलो सहज, एक छंद म्हणून. त्याच्या मागं दुसरं काही नाही की फक्त एक कमीत कमी आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी आपल्या इथले मंदिर बघावेत हा उद्देश. तर काका आता हे मंदिर कशाचं आहे? हे मंदिर आहे महादेवाचं. त्याला नागनाथ मंदिर म्हणून हे प्रसिद्ध आहे. आणि हे मंदिर जवळपास 1000 वर्षापूर्वीच्या अगोदरचं, 800 वर्षापूर्वीच्या अगोदरचं आहे. बर. साधारणतः चालुक्य कालीन, यादवकालीन मंदिर आहे हे. हा. आणि ह्याची पूर्ण रचना हेमाडपंथी आहे. आता हे एक मंदिर आहे. पुन्हा एक असं एक मला कळालं की ते पलीकडचं जे मंदिर आहे हे नंतर बांधलं, पण इथं मूर्ती स्वयंभू आहे असं कळालेलं आहे. हो, हे पण मूर्ती जी आहे तर हे पण जुन्याच काळातली मूर्ती आहे. त्या महादेवाची पिंड आहे. आणि ते माहित नव्हती गावकऱ्यांना. मग एका छोट्या लहान मुलाच्या स्वप्नात आला ते देव. आणि त्याच्यानंतर मग ते खोदकाम केलं तर त्याच्यात जशाच तशी अगदी स्वयंभू परत आणखीन एक दुसरी पिंड सापडली. ते जवळपास त्याला 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सर्वांनी मिळून आम्ही खोदकाम केलं. आणखीन ह्या परिसरात असं काही असू शकतं, कारण पलीकडं आणखीन गावात खंडोबा मंदिर म्हणून आहे. त्या मंदिरामध्ये पण महादेवाची पिंड आहे. एक सेपरेट वेगळं आणखीन एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं पण महादेवाची पिंड आहे. तसेच आणखीन गावामध्ये 2 मंदिर आहेत. ते हायवे झाल्यानंतर उचलून त्यांचे प्राण प्रतिष्ठा करून बाजूला नेले. तिथं पण 2 पिंडी आहेत महादेवाच्या, जुन्या काळातल्याच. असे जवळपास गावामध्ये एक 8-9 महादेवाच्या पिंडीचे मंदिर, पिंडी आहेत. आणि 3-4 मंदिर आहेत. चालते काका. आता चला आम्हाला मंदिर दाखवतो. आता हे शिलालेखासारखं काहीतरी दिसायला लागले. हे ज्यावेळेस मंदिर तयार झालं, त्यावेळेस हा शिलालेख लिहिण्यात आला. आणि ह्या शिलालेखावर असा उल्लेख आहे, प्राध्यापक साळुंके सरांनी याचा काही अभ्यास केला, तर पाठीमागून वाहणारे बिंदुसरा नदी, त्यावेळेस त्या नदीचं नाव कलिंद कन्या म्हणून होत. संस्कृत मध्ये करंजीच्या झाडाला कलिंद म्हणतात. आणि मग ते सगळे नदीच्या कडेनं झाडं होते अशी, आणि त्याच्यावरून त्याचं कलिंद कन्या नाव पडलं. मग कलिंदेच्या काठावर वसलेलं हे नागनाथ मंदिर, महादेवाचं मंदिर. आणि पलीकडं गावाच्या जवळ असे दोन्ही यादवकालीन, सरासरी समजा 1000 वर्षापूर्वीचे हे अगोदरचे हे मंदिर आहेत. आणि त्यावेळेस लय जास्तीत जास्त एक 5 ते 7 घराची वस्ती त्यावेळेस गाव पण होतं तिथं. कोण माणसं होते, काय होते ह्याचा काही समजा अंदाज नाही, पण एक 7-8 लोक तिथं राहत होते. आणि गावाच्या दक्षिण बाजूला हे मंदिर या ठिकाणी आहे. आणि त्याच वेळेस चक्रधर स्वामी नावाचे एक संत होऊन गेले. तर त्यांनी एक अर्धा-पाऊण तास, 1 तास खंडोबाच्या मंदिरामध्ये वास्तव्य केलेलं आहे. त्यांच्या ग्रंथामध्ये पण उल्लेख येतो की त्याच्या दक्षिण बाजूला नागनाथ मंदिर आहे. आणि तिथून पुढे वरती गेल्यानंतर पोईचा देव म्हणून त्यांचं एक मंदिर आहे, असं त्यांनी पण त्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला 1-2 ओळी त्या पाहायला मिळतात. असं त्या ग्रंथात पण आहे. पण हे 100% यादवकालीनच, म्हणजे चालुक्य घराणे, यादव घराणे होते त्या काळातलं मंदिर. आता हे तुमच्या सर्वांच्या प्रयत्न एकदम अजून चांगल्या कंडिशनला आहे. आता हे किती खांबी मंदिर आहे?
हे समोरचा सभामंडप आहे 16 खांबाचा. हं. त्याच्या पलीकड मध्ये गाभाऱ्यात जायच्या अगोदर मध्ये एक जागा आहे, हो ती आहे 4 खांबाचं. बर बर. आणि त्याच्या खाली गाभाऱ्यात गेल्यानंतर त्याला हम्म. ते वरला जो सभामंडप दिसतो हे 16 खांबाचा. 16 खांबाचा. हा वरचा, फक्त वरचा. आणि त्याच्या खाली परत 4 खांब आहेत. नंतर गाभाऱ्यात जिथं जी मूर्ती आहे, हो पिंड आहे महादेवाची, तिथं आणखीन 4 खांब आहेत. असं एकूण हे 16 आणि 4 20 आणि 4 24 हम्म. असं हे मंदिर. आता हे नंदी नंतरचे दिसायला लागले. हे नंतर हो हे ज्यावेळेस 1947ला धरणाची बांधकाम चालू झालं, बिंदुसारा धरण, जे बीड शहराला पाणी पुरवठा करत. 1947 आहे तिथं. 47ला त्याची मोजणी झाली. हो, हो. 1952च्या आसपास ते कम्प्लीट झाले. हो. 8-10 वर्ष काम चाललं हो, त्याचं. हो. सगळं माणसाने, त्यावेळेस काही मशीन नव्हते, यंत्र नव्हते, काही नव्हते. माणसाने काम केलेलं आणि माणसाने पाईपलाईन खोदून बीड धरणाला पाणी प्यायला नेलेलं. बीड शहराला. बीड शहराला पाणी पुरवठा करता येते. हम्म. तर त्यावेळेस जो गुत्तेदार होता हम्म. त्यांचा काही संकल्प होता, हम्म. तो संकल्प पूर्ण सिद्धीला गेला. हम्म. म्हणून परत त्यांनी एकदा ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. बाहेरचं कंपाऊंड, नंदी, ते समोर दिसतंय ते वरती बसवलेले 3 त्रिमूर्ती, महादेवाची, पार्वतीची आणि गणपतीची मूर्ती, अशा काही गोष्टी त्या माणसाचं एक समाधान झालं म्हणून त्यांनी त्या काळात केले होते. एक साधारण 47-48ची गोष्ट आहे. म्हणजे धरणाचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर. आता हे मंदिर सगळं अजूनही आहे. मंदिराचं छत ह्याला ज्याला आपण ते भीमशिळा म्हणतो त्या टाईपचं हे मंदिर. पुन्हा हे खांबावर जे आहे हे नागफणी आहे. प्रत्येक खांबावर नागफणी पाहायला दिसते. नागफणी आहे. ही नागफणी. मंदिराचं नाव नागोबा मंदिर. म्हणून नागनाथ मंदिर. नागनाथ मंदिर. पिंड जरी महादेवाची आहे त्यात, पण नागनाथ मंदिर म्हणून प्रसिद्ध. आणि हे जे वर जे दिसायला लागलंय आपल्याला, पूर्णतः दगडात आहे आणि पुराण काळात आहे. पूर्ण दगडामध्ये येते. नक्षीकाम पण दगडामधलंच आहे. हे पण पूर्णतः दगडी एकदम दगडीच आहे. आणि आता खाली गाभाऱ्यात जाताना आपल्याला एक गणपतीची मूर्ती दिसते समोर. चला जा. ठीक आहे. ती डिझाईन खाली बी आहे ना. खाली आणखी पण पूर्ण दगडात आहे. ही इथली एक डिझाईन आहे. पूर्ण आतली बाजू आहे. त्याच्यानंतर ह्या मंदिरात आल्यावर मला हे असं सहसा इतकं स्ट्रक्चर चांगलं अजून कुठं बघायला भेटत नाही. मला इथं हे बघायला भेटलं की हे आहेत दाराचे वरचे ते खिळे अडकवण्याची लॉक सिस्टीम. लॉक नाही, हे जे इंजिस असतात ना त्यावेळेस हे इंजिसचं काम करायचे ते फिरायला. त्याच्यात एक लोखंडी हे असायचं, पहारीचा एक तुकडा असायचा तेवढा, आरगळ टाईप. खालचं बुजलंय. फरशी बसवली त्याच्यामध्ये. तर खाली सुद्धा ते 100% हे असंच दरवाजाला एक सुरक्षा म्हणून केलेलं काम आहे. हे बघा नाही, व्हेंटिलेटर किती भारी दगडी, सगळं दगडी दगडी व्हेंटिलेटर. हे पूर्ण वरती आणखी गणपतीची मूर्ती आहे. एकदम नंबर 1 स्थापत्य कला शिल्प हे जुन्या काळातलं. हे वरचं पण पूर्णतः दगडामध्ये आहे. पूर्ण दगड. इथं गणपतीची मूर्ती आहे. चला का आता इथं कीर्तिमुख दिलेलं नाही बरं का. नाही, डिझाईनच आहे. डिझाईन कीर्तिमुख नाही. कीर्तिमुख सुद्धा आहे माझ्याकडे, मी दाखवतो. दगडीच आहे. आता इथं 4 कोपऱ्याला 4 पिलर, 4 खांब आहेत, दगडी खांब. आणि 4 खांबावर हे गाभाऱ्यामध्ये मूर्ती आहे. आता ही पिंड प्राचीन एकदम जुनी स्वयंभू पिंड. आणि हे नागाची मूर्ती पण प्राचीनच.
प्राचीनच. हा फक्त पहिलं वर ठेवलेली होती वाटतं तर ती हा आता- वरती होते ती खाली घेतली. सगळं पूर्ण हे दगडी बांधकाम आहे जुन्या यादव काल 1000 वर्षापूर्वीच्या हे अगोदरच. आणि त्याला शिलालेखावरून लक्षात येत आहे. हो. आता ते शिलालेख पुन्हा शेवटी आपण सुद्धा ते बघू आपण त्याला खडून हे करू. आणि येऊ द्या ना फोटो तुम्ही पूजा करताना. खाली खाली या खाली खाली या ना. नाही ना पूजा करताना काय त्याला आपल्याला माहिती येते काही नाही. खाली या पूजा करताना आलाय नियोग योग नाही ना, दिसल्यात ना ते. दिसल्या. हो एक बर आपण काय पूजा करायला आलेलं आहे. घेतलं का? घेतलं हा नाही ते मगाच होतं ते आलं ना. ठीक. आणि हा जो काचा आहे तर नंदीच्या कानावरून जर बघितलं दोन्ही कानाच्या वरती बोट ठेवलं ही महाराज दिसते. आणि विशेष म्हणजे हे 10 फुटापेक्षा जास्त जमीन लेवलपासून खाली मंदिर आहे. हो. तरी पण सूर्यप्रकाश बरोबर पिंडीवर पडतो रोज सकाळी. हो विशेष आहे ही एक गोष्ट. अरे बाप. तसं त्या पद्धतीने ते बनवलेलं आहे. असं सूर्यप्रकाश बरोबर येतो असं. काही विशिष्ट कालावधी बरोबर सूर्यप्रकाश पूर्ण मंदिरामध्ये येतो. हो. छान. आता मंदिर परिसर तर आपला भरपूर मोठा आहे काका. हा हा हा. आता कुणीतरी सांगितलं, आमच्या मित्रांनी सांगितलं म्हणा की बाबा पाठीमागं बारव आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. हा बारव पण आहे. आता तिकडे पाठीमागं जाऊत आपण. चालतं. चला जाधवर साहेब. आता हे शिलालेख शेवटी एकदा आपण परत हे बघू, त्याला हे घेऊ. हे इकडं काय काय काका? इकडं पलीकडं आणखीन एक बारव आहे. याच्यामध्ये याचं पाणीच आटत नाही. उन्हाळा असो पावसाळा असो. हे एक दगड दिसायला तो हा सतीचा दगड म्हणून ओळखला जातो. त्याला सतीगळ हा म्हणतात. सती आई किंवा सतीगळ. हा त्याच्या पाठीमाग खुणा आहे आता. हो. आता इथं सतीगळ तुमच्या गावात सापडली हा म्हणजे याच्या अर्थ इथं वीरगळ सुटा, इथं दगड अजून भरपूर असू शकतात. हे यादवकालीन. हा हे यादवकालीन. हे यादवकालीन. इथं यांचे मालक गेल्यानंतर जुन्या काळात सती जायची पद्धत होती. तर ती पद्धतीच्या हिशोबाने मग ते त्यांचे मालक गेले, स्वर्गवासी झाले, तर मग त्या बाईनं सुद्धा आपलं सती गेलेले त्याग केला, शरीर त्याग केला म्हणून त्याची खून म्हणून त्याचं प्रतीक म्हणून ह्या सती आईचा दगड ह्याला सती आई म्हणतात. म्हणजे जुन्या काळात आम्ही तसं म्हणायचो त्याला. हो. आणि हे हौदासारखं काय दिसायला? हे समोर दिसतंय ते बारव आहे. ती पण तिची चावी घेऊन मागून हरवली. बर. बाकी पाहता येत तरी तुम्हाला. हे बारव आहे जुना एक. त्या बारवाला इथून आता ह्यांनी सुराठी इथं दार लावलेले आहेत गावकऱ्यांनी. हा बारव नाही काका, हा आड टाईप आहे. आड टाईप आहे. हा पाणी पहिले पूर्ण ही दगडाची दगडी बॉर्डर आहे सगळं. ही दगडी बॉर्डर आहे त्या आडाची. चौकोनी आड आहे हा. हे सगळं जे दिसायला लागले हे चौकोनी. हे ते आड जुनाच आहे. त्याचं पाणी कधी आटतंय का? कधीच आटत नाही पाणी. इकडून आहेत त्या पायऱ्या आहेत, पलीकडून येणाऱ्या पायऱ्या आहेत त्या. त्या पायऱ्या त्या दारातून येतात ना, तिथून खाली. तिथून खाली आणि ह्याला खालीपर्यंत जाता येते. याच आतापर्यंत कधीच पाणी आटलं नाही. उन्हाळा हिवाळा पावसाळा सारखं चालू असतंय पाणी. काय कपारी सारखं दिसायला लागलं बाबा. खाली खाली जायसाठी करून ठेवलेलं काय किती रस्ता? खाली रस्ता आहे, पायऱ्या आहेत. आणि हे दगड कशाचा आहे काका? हा शनीचा दगड आहे. म्हणजे तेल वगैरे तेल व्हायचं ह्याला शनीचा दगड म्हणतात. बर. आणि पुन्हा तुम्ही एक गोष्ट सांगितली होती की जीर्णोद्धाराच्या वेळेस काही आपल्याला हे सापडल्या होत्या वाटतं अस्थी. कुठं? त्या ह्या खांबामध्ये जीर्णोद्धार ज्यावेळेस केला, सभा मंडपाचं काम चालू असताना, तर दोन्ही
म्हणजे पुरुषाच्या कोणचा आणि खांब कोणचा खांब हा हेच हे समोरचा दिसतो ह्याच खांबासमोर हे ह्याच्यावर ह्या खांबाचे तिथे हा ह्याच्यामध्ये एक पुरुषाची आणि एक स्त्रीची म्हणजे दोघांचे पण सेम सांगाडे सापडले होते. तुम्ही प्रत्यक्षात हा बघितलं? मी प्रत्यक्ष पाहिले ते आणि बरं. निश्चितच आपल्यापेक्षा ते माणसं उंच होते. हो. कमीत कमी त्या काळात त्यांची 8-10 फूट उंच असू शकते अंदाजे पाहिलं ते टेपनं मोजून. तर कम्प्लीट आपल्या आता जे दिसतात माणसं त्याच्यापेक्षा 2 फुटाने 3 फुटाने उंचच माणसं होते. म्हणजे आख्यायिका बऱ्याचशा असतात की तिथं असं होतं तसं होतं. नाही, नाही, नाही. त्याच्यामुळे तुम्हाला विचारायला तुम्ही बघितलं का? प्रत्यक्ष पाहिलंय मी ते. बरं, बरं. आणि ते जशाच तसं आम्ही बोजून टाकलं, ते काही काढलं नाही. हो. ते हाड असे दोघांचे सेम सांगाडे एका जवळ. हो. त्याच्यावर आणखीन असं सिद्ध झालं किंवा हे सती गेलेलं खरी गोष्ट आहे. हे जे आहे हा हे खरी खून आहे ते. हा. हो. हातावरून तर नाही, सिद्ध आहे दाखवलं ना ते पण हातात. सांगाडे पण दोघांचे सेम निघले, जेंट्स आणि लेडीज दोन्ही मिळून हो. एका जागेवर ह्या खांबामध्ये. हो. बर काका अजून एक विनंती बर का आमच्याकडून तुम्हाला. आता तुम्ही ज्येष्ठ आहेत, तुम्ही म्हणल्यावर गोष्ट सगळ्या होत्यात. हे दगड आपल्याला उचलून वरी घ्यायचा हा होऊ शकतात दिसलेला आणि ती सुद्धा शिळा सुद्धा आणि हे दोन्ही गोष्टी कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेवायच्यात, नाही तर त्याला आच्छादन करायचं. ह्याला असं उचलून समजा आणखीन थोडं बाजूला किंवा हिथच त्याला इथंच त्याला वाटा करून वरची वर करून घेऊन. त्याला काचानी कशाने पॅक करायचं की पुन्हा ते बघायला राहावं आमच्या पुढच्या पिढीला. हे बरोबर. तुम्ही बघितलं, बरोबर तुम्ही आहेत सांगायला म्हणून आम्हाला माहित होईल, नाही तर हे काय माहिती होणार नाही. बरोबर. आता त्याला बारवा सुरक्षा म्हणून ठेवू शकतो उंच वाट्यावर घेऊन त्याला. आमच्या तालुक्यात एक कारी म्हणून गाव आहे. कारे उपळी. हो. कारीला ह्या वीरगळी आणि हे खूप आहेत. असं आहे का? हो. वीरगळ म्हणजे काय असतं की तिथे एखादा माणूस लढाई करताना कशाच्या वेळेस धारातीर्थी पडला त्याच्या नावाचं स्मारक. स्मारक वीरगळी म्हणते. हो. आता आपण चाललोत बारवाकड. भारी आहे. त्याच्यातलं पाणी बघा आणखी किती स्वच्छ आहे. त्याच्यात इतका हो. पाला वगैरे पडला पूर्ण तळ दिसतोय. तरी ह्या पाण्याचा उपसा नाही वाटत. नाही ह्याचा नाही उपसा. ते त्या पाण्याचा आहे पलीकडले. आणि हे नंतर हे जे दिसतंय का आता हे दरवाजा केलेला, हे गावकऱ्यांनी परत एकदा आता तरी बी 15-20 वर्षापूर्वी पुन्हा एकदा जीर्णोद्धार केलाय. पडलेल्या भिंती, बाजूचं हे असं स्वच्छता, बरचस काही रंगरंगोटी हे पुन्हा आणखीन करून घेतलंय. नाही नाही, हे काय व्हायलंय, हे आसपासचे दगड आहेत, हे काय बारवाचे दगड नाहीत. ह्याच्या खाना खुणावून कळत नाही. हे नंतर हे केलेलं आहे. हे मंदिराच्या कोणत्या तरी भागाचे हे पडलेले दगड आहेत. जुन्या काळामध्ये लोक समजा यात्रेकरू आले तर त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसायची, आंघोळीची व्यवस्था नसायची, म्हणून त्या काळामध्ये तितकं पुढचं नियोजन करून हे असे बाराव तयार केलेले आहेत. आणि हे जुनच सगळं. हे इथं एक मूर्ती दिसायला लागली, ही जुनीच आहे समजा, तुम्ही आणून ठेवली फक्त इथं आणून ठेवली, पण हे मंदिरात होती. ही मंदिरात होती. ह्या अशा तुटलेल्या काही मूर्ती तिथं मंदिरामध्ये होत्या. मधल्या काळामध्ये काही साम्राज्य बदललं, त्यावेळेस काही मूर्तीची तोडफोड झाली होती. म्हणजे राजकारभार बदलला त्या काळामध्ये. काही मुघलशाहीच्या काळामध्ये बरेचसे मंदिर आहेत असे की जिथं तुटलेल्या मूर्ती येतात. जसं की वेरूळ, तिथं काही मूर्ती असं तुटलेल्या आहेत. महादेवाची पिंड, लेण्या येतात. त्या पद्धतीत इथं पण कुठं तुटल्या फुटलेल्या मूर्ती मंदिरात जुन्या काळातल्या होत्या. कधी असत्याला तुटलेल्या माहित नाही, ते पण ते होत्या. मग तिथं ठेवण्यापेक्षा त्या इथं आणून ठेवल्या. बरं, आता हे जे गोमुख आहे हे नवीन बसवलेलं आहे का जुनं? नाही, ते पण जुनच. गोमुख जुनच आहे. हे गोमुखाची खासियत अशी की ह्या गोमुखातून कंटिन्यू पाणी यायचं, त्यावेळेस अशी व्यवस्था केलेली असायची, पण आज ते बंद पडलं. आणि ह्या बारवाचं पाणी आपण बघायला लागलो तर हे कचरा पडलेला असून, म्हणजे थोडे पाना पाचोळा पडलेला असून सुद्धा ह्याचा तळ दिसत, पूर्ण तळ आहे. पूर्ण तळ दिसत.
या बघा हे तळ दिसतंय या बारवाचं ते पलीकडं. आणि हे इथं आता बघत आलो त्यावेळेस आपल्याला एक हे दिसलं होतं की इथं एक ते एक काहीतरी नक्षीकाम केल्यासारखं वाटायला लागले. धरा एक मिनिट. बाकी ठिकाणी काय दिसत ना. नाही तेवढंच एक दगड इतकं दिसतोय दिसायला लागलं. नक्षीचा. हे हा तेवढंच काहीतरी एक केलेलं आहे. हा नक्षीचा दगड दिसतोय. हो. काय आहे खाना कुणा त्याच्यामध्ये. हम्म. ते काय व्हायचं ज्यावेळेस जुने लोक नक्षी कोरायची हा ते कोरायच्या अगोदर काय व्हायची त्याची एक मार्किंग केली जायची. ती एखाद्या वेळेस मार्किंग असू शकते. नाही 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 एखादं ते नक्षी कोरायची नक्षी देवदेवताची नक्षी कोरायची ते कोर कामाच्या अगोदर आपण एक रॉ ड्रॉइंग बनवित नाहीत का. कच्ची रॉ ड्रॉइंग आहे. कच्ची ड्रॉइंग म्हणायचं त्याला. आणि त्याच्यानंतर मग त्या पद्धतीने ते कोरल्या जायचं. त्याच्यावरून आता आपण पुढचं ते शिलालेख करून बघूत आपण आता. चला का याची महाराष्ट्राच्या पुरातत्व खात्याची एक 12 जीर्णोद्धार समिती झाली तयार. तर त्या 12 जीर्णोद्धार समितीचे तुम्हाला सगळे नंबर देतो सगळे करतो. आपली नोंद तिथं करून घ्या. आपल्या मंदिराची नोंद सुद्धा तिथं करा खांडेकर साहेब. म्हणजे पुढे चालून हे नीट राहील. आणि ह्या 12वाला पुरातत्व खात्याच्या जसा जुना होता तसाच ते करून देते ना आपल्याला. अच्छा जे जसा जुना होता पुरातन क्षेत्रामध्ये पण आपल्या गावाला महत्व प्राप्त होईल. आपली संस्कृती जुनी काय हे येणाऱ्या पिढीला कळेल. माहित पाहिजे. आणि जशाच तशी राहील. जसं की आता पंढरपूर केलंय. हो हो की पूर्ण जुनं स्ट्रक्चर जशाच तसं घासून 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 अगदी पहिलं जसं आहे तसं त्या दगड पहिल्यासारखा केलं. तिथं एक सुद्धा असं म्हणजे कलर ठेवला नाही, सिमेंट ठेवलं नाही, काय नाही. जुन्या काळात जे मंदिर आहे ज्या काळात ते पंढरपूरचं मंदिर तयार झालं ते एकूणा एक असं पाहिलं. आता गेल्या वारीला गेलो होतो मी. तर पूर्णच्या पूर्ण मंदिर असं पॉलिश पेपरने घासून एकदम असं पहिल्यासारखं पहिलं जे आहे जे मूळ ते बनवलंय. तसं इथं पण होऊ शकतंय. आमच्या इथं सुद्धा एक जीर्णोद्धाराचं केसापुरी म्हणून गाव आहे. तिथं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. आता ह्या तुमच्या मंदिराची शैली आणि त्याची शैली तिथली जे तुम्ही हे बघितलं मूर्तिकाम किंवा ते जे कोरीव काम शिल्पकला इतकी भयानक आहे. हे आहे यादवकालीन. ते आहे चालुक्य किंवा त्याच्या अगोदर कोण होते राष्ट्रकूट. चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव होते ना. राष्ट्रकूटच्या अगोदर राष्ट्रकूटच्या अगोदर एक होते. त्या काळ त्या दोन सातवाहन आणि चालुक्याच्या वेळेस सातवाहन नक्षीकाम जास्त चांगलं झालेलं आहे. हे जे आहे तुमच्या इथलं हे यादवकालीन आहे बहुतेक बर का माझ्या अंदाजानुसार. आता ते शिलालेखावर हे खडू घासायचं आपल्याला. वड किती जुना आहे. वडाला 1000 वर्षाची परंपरा आहे. अरे बाप. एक जसं लावलंय तसं ते झाड काही सुकलेलं नाही. झाड मरतच नाही. हा जसं की दारात जयविजय असते तसं त्या वडाचं देवाच्या दारामध्ये आपण त्या पलीकडल्या मंदिराकडे जाऊन देवाच्या दारामध्ये उभा आहे ते वड. हे नंतर आता आणून मांडलंय ते त्या काळातलं नाही येते. इथं बजरंग बली हनुमानाची मूर्ती आहे. ती पण नंतरच बसवलेली, जुन्या काळातलं नाही येत. बरोबर नंतर बसवलेली आहे.
बहुतेक ठिकाणी मंदिरात नंदी हे नंतर बसवलेले आहेत. नंतर नंतर आणि त्याची हे नंतर आहे. फूट जास्त झाली. हम्म. ही पिंड जुनी आहे आपली. ही जुनी पिंड. इथं पण सगळं दगडीच होतं, खाली फरशी, पाणी जायला रस्ता होता, पूर्ण म्हणजे दगड. इथं मंदिर होतं? मंदिर नव्हतं, मंदिर हे नव्हतं. नंतर बांधलंय. म्हणजे पहिले फक्त पिंडच. पिंडच होती. हे जे दिसतंय मूर्ती एवढीच. मग आम्हाला वाटलं नंदी असेल किंवा आणखीन काय असेल, बरंच खोदकाम केलं, पण त्याच्यामध्ये काही ते आढळून आलं नाही. पण हे जे दिसतंय, हे मूर्ती जी आहे ती जुन्या काळात. आता ही मातीतच होती का ह्याच्या खाली काय दगड? दगडी आहे, दगडी फरशी आहे खाली. दगडी चौथाऱ्यावर होती काही पिंड? हो हो. आणि मातीत बुजलेली होती, पूर्ण मातीत बुजलेली होती. म्हणजे त्यावेळेस एखाद्या वेळेस इथं मंदिर सुद्धा असू शकतं, पडले. मातीत पूर्ण हे असं आहे, असंच चौकडून दगडी फरशी, असं खाली अभिषेक केल्यानंतर जे पाणी जाण्यासाठी असं एक दगडी कोरीव पलीकडे केलेलं होतं. म्हणजे आता ह्या जे भिंती दिसायला ह्या फक्त तुम्ही बांधलेल्या आहेत वरच्या? वरच्या, हो वरच्या. खालचा चौथारा तुम्ही बांधलेला नाही, नाही? ते जुनाच आहे. जुनाच. दगडी फरशी त्याच्यात खाली, त्याच्या खाली दगडी फरशी. दगडी फरशी. चालतं काका, आपण जाऊ आता त्या शिलालेखाकडे. चालतंय. आता हे शिलालेखाचं मला काय ती भाषा कळत नाही, फक्त त्याच्यावरचे अक्षर ओळखावत म्हणून आमचे एक असेच फेसबुक फ्रेंड आहेत दुधाने साहेब, ते वाचते ती. अच्छा, बरोबर. त्यांनी एक व्हिडिओ, त्यांचा एक व्हिडिओ बघितला, त्या प्रकारे आपण ह्याला फक्त करून बघून त्याचा फोटो घेऊ. फोटो. आणि काही आमचे दुसरे मित्र आहेत त्यांना सुद्धा नंतर बोलवू. हा शिलालेख खाली पण पूर्ण दबलेला आहे बरं का, अर्धा खाली आणि अर्धा वर. त्याला आपण जमलं तर आपल्या ह्या थर्ड इयर मध्ये ह्या 2 गोष्टी आपण करू, बीडच्या चांगल्या 2-3 गोष्टी. एक ते आपली खजाना विहिरीची साफसफाई, हे 2 दगड जे आहेत शिलालेख आणि ते वीरगळ सतीगळ, ते काढून वर ठेवू कुठंतरी, चांगलं करू तिला. आता स्पष्ट अक्षर हे दिसायला. सगळं दिसतंय काका, कोणतंच मोडलेलं नाही. जेवढं आहे हा, तेवढं सगळं दिसतंय. आता हे दिसायला पण आपल्याला कळत नाही म्हणून काय माहित नाही. इथं एक, हे बघा, हे इथं एक काहीतरी पुन्हा ते गोल आहे. हा, इकडे बाजूला स्टॅम्प साईड सारखं काही स्टॅम्प आहे, स्टॅम्प. स्टॅम्प. याचा परत एकदा. काहीतरी उल्लेख केला तर काकांनी सांगितलं. तुम्ही सांगा, प्रदीप सावंके सरांनी हे केलं हा. होतं. सांगितलं तर इतिहास तज्ञ माहिती त्यांनी काय केलं, ह्याचा अभ्यास केला आणि जेवढ्या ओळीचा त्यांना अर्थ लागला तेवढं त्यांनी लिहून ठेवलाय. त्यांच्याकडे कॉपी आहे त्याची बर पुस्तकामध्ये. हो. म्हणजे जितकं समजा कळालं, कारण काय काळाच्या ओघामध्ये ह्याच्या काय वरच्या ओळी पुसून गेल्यात, हो. अर्ध काही जमिनीमध्ये आहे ते. हो. हा, पण हे मी मग अशी सांगितलं तसंच नाही, खाली आहे, आणखीन गेलंय ते लिहिलेलं आहे का खालच्या खालच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे. एवढ्याच दिसते ते 10-15 ओळी आहेत ह्याची. आणि काळाच्या ओघामध्ये मी सांगितलं कलिंद कन्या म्हणून ही जी बिंदुसारा नदी वाहते, त्या नदीवर वसलेलं आहे असं ह्याचा उल्लेख आहे. बरोबर. हे तयार झालेलं मंदिर आहे. आणि ठीक आहे, बोला.
तयार झालेलं मंदिर आहे ते त्या काळामध्ये, आणि हे जवळजवळ 1000 वर्षाच्या अगोदर, 1000 म्हणजे त्याची परंपरा जुन्या काळामध्ये कमीत कमी 2-4 5-7 घराची वस्ती होती तेवढेच लोक त्या काळामध्ये, आणि तेव्हापासून हे मंदिर आहे. म्हणजे अनेक वर्ष होऊन गेले त्याला. जुने आमचे आजोबा पंजोबा सांगायचे किंवा कधीच हे आम्हाला हे सांगता येत नाही, कारण अभ्यासकच नव्हते त्याचे, मग कसं सांगणार समजा. त्या पद्धतीने त्या काळापासून हे मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे बिंदुसरा नदीच्या काठावर, आज त्याला बिंदुसरा म्हणतात, की त्या बिंदुसरा नदीवर वरती धरण आहे, ते बीड शहराला पाणी पुरवठा करते. आणि विशेष म्हणजे त्याला 1 रुपयाचा खर्च नाही त्या धरणाला. फक्त एक कॉक चालू केलं की पाणी बीडला जातं. ऑपरेटिंगला पैसे लागत, ऑपरेटिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी सगळं येते, पाणी जात आहे. त्याला त्या काळातल्या इंजिनियरची ती एक मोठी खूबी आहे. जसं खजाने विहीर आहे तसं इथलं पाणी, एक त्याला फक्त चालू करायला माणूस, एवढंच त्याचा खर्च, बाकी काही सुद्धा नाही. अशा पद्धतीचं. आणि तसंच त्या गुत्तेदाराने मग ह्याचा जीर्णोद्धार केला मंदिराचं. त्यांना काही प्रसन्न झालं समजा, त्यांचं काय पिंडीवर जात आहे, किरण पडलेलं मगाशी सांगितलं. आणि परत गावकऱ्यांनी मधल्या काळात 10-20 वर्षापूर्वी आणखीन बरचस केलं, रंगोटी, बांधकाम, कुठं काय पडलेलं, आणखीन आम्हाला भरपूर करायचं. त्यातला एक समजा फक्त आमची विनंती की ती सतीगळ आणि ही जी हा जे शिलालेख आहे ह्याला आपण ह्याला काचा ठेवू, म्हणजे पुढे बघायला भेटत नाही. तर हे असे कितीतरी शिलालेख आहेत की जे खराब झाले. ह्याची जागा हिथं बी राहिली तर ह्याला उंच वाट्यावर घेऊन त्याला चबुतरा चबुतरा आणि त्याला काचानी झाकू, आच्छादन करू कशाचं, किंवा मग मध्ये सुरक्षित राहण्यासाठी हे एवढं करायचं. ह्याला हे म्हणजे पुढल्या पिढीला येणाऱ्या कळलं पाहिजे किंवा हे कोणतं मंदिर आहे, ह्याच्यामध्ये काय आणखीन काय अभ्यासक येऊ शकतात, जगातला माणूस येऊ शकतो इथं अभ्यास करायला. कोणी पण याच्यावर सध्या संशोधन चालू आहे, आणि आणखीन सगळी पूर्ण माहिती आपल्याला भेटली नाही ना. हे फक्त एवढ्यावरूनच माहिती आहे की मंदिर, आणि हे संस्कृती टिकवणं तुमचं आमचं. आता मागच्या पिढीनं आपल्यापर्यंत आणून सोडलं, आता आपलं काम आहे पुढच्या पर्यंत हे सुरक्षित ठेवायचं. ही खरी गोष्ट. प्रत्येक गोष्टी पुढल्या पिढीला कळायला पाहिजेत, म्हणून आपण ते संशोधन करणं, जतन करणं हे आपलं सुद्धा काम आहे, कर्तव्य. अगदी बरोबर आहे. चालते काका. आता ते जे 2 मंदिर आहेत, पुन्हा खंडोबा मंदिर आणि महादेव मंदिर गावात, तिथे काही शिलालेख काही आहे का? तिथं शिलालेख काय आढळून येत नाही, पण खंडोबा मंदिर पण ह्याच पद्धतीचं सेम हेच दगडे पाठीमागचा त्याचा एक गाभारा पडला होता, ते जीर्णोद्धार केला. आणि हे जसं मंदिर आहे तसं खंडोबा मंदिर, आणि तिथंच एक महादेवाचं आणखीन एक मंदिर आहे, ते पण पूर्ण असं दगडीच, सगळं दगडामध्ये काम आहे. तिथं महादेवाच्या पिंडी येतात. खंडोबा मंदिराच्या समोर, देवाच्या समोर एक महादेवाची पिंड आहे. परत एक सेपरेट मंदिर आहे, तिथं एक महादेवाची पिंड आहे. अलीकडं बाजार तळ म्हणून आहे, तिथं 1-2 पिंडी होत्या महादेवाच्या. हायवे झाला म्हणून त्या उचलल्या आणि त्याचं प्राण प्रतिष्ठा करून पाठीमागं नेला. तिथं 2 आहेत. खंडोबा मंदिराच्या समोर आम्ही गेलो होतो, तिथे एक दार आहे, चौकट आहे तिथे. ती जुनी चौकट आहे का नंतर गावकऱ्यांनी केलेली? नाही, जुनी. म्हणजे ते परिसर इतका मोठा होता त्यावेळेस. ते पडझड झाली, हे झालं नाही. ते परिसर समोर तिथं घरं नव्हते, समोर जे दिसतात का ते सगळं मोकळं मैदान होतं, वेस होते, मोकळं मैदान होतं. नंतर काळाच्या ओघामध्ये लोक राहायला आले, जागा अपुरी पडत गेल्या, राहिले. पण तो पण परिसर फार मोठा आहे खंडोबा मंदिराचा. चालते काका, तुम्ही जी माहिती दिली, आता हे आम्ही टाकणार आहेत फेसबुकवर. सगळे तुम्ही दिलेल्या माहिती सहित तुम्ही सांगायला, त्याच्यातले काही मुद्दे घेऊन ते लिहून सुद्धा त्याच्यावर टाकणार आहे, जेणेकरून आपल्या जिल्ह्यात काय, आपण बाहेर पर्यटनाला जाण्याच्या आधी आपल्या जिल्ह्यात पर्यटन करावं, ह्या सगळ्या गोष्टी बघावं, अशी आमची इच्छा आहे मित्र कंपनीची. म्हणून हे उपक्रम आम्ही चालू केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन, जी माहिती सांगितली, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्याला योगायोगाने ट्रस्टचे अध्यक्ष पण इथं आलेले आहेत, त्यांच्याशी 1-2 शब्द बोल. राम राम काका. काका, नाव काय तुमचं? थांबा. तुमचं नाव काय? दिलीप नवले. दिलीप नवले. बर.
मग आता हे जे तुम्ही जे सगळं हे केलंय, हा. हे चांगलं नीटनेटकं ठेवलं, हे आवडलं हे, कारण आमच्या सारख्याला पुढच्याला बघायला भेटलं नाही, ते बघायला बी भेटलं नसतं पुन्हा. तर त्याच्यात काकाला आम्ही काय म्हणलं की बाबा हे शिलालेख आणि ते विरगळ ते सुरक्षित ठेवायचे, त्याला ते जमिनीतून काढावं लागेल वर आपल्याला. काढू हो, म्हणजे त्याच्यावरचं सगळं दिसावं, ह्याच्या खालच्या सुद्धा खालच्या लाईनी दिसावं, आणि आपला इतिहास जर काय असला तर त्याचा उलगडा व्हावा. त्याच्यावरती अभ्यास करू ना. हो, चालतं. राम राम काका. राम राम. हो.